फ्रेंड्स, तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मामाचा मसाला। तर या मसाला बनवण्यासाठी आपल्याला इतकं साहित्य लागणार आहे ते मी काढून ठेवलेलं आहे। तर मी इथे घेतलेले 6 कांदे, 1 चम्मच खसखस घेतलेली आहे आणि हे एका कांद्यासाठी 3 काजू, म्हणजे मी 6 कांदे घेतले तर 18 काजू घेतलेले आहे। आणि इथे मी 6 चम्मच तीळ घेतले आणि 6 चम्मच धने घेतले। हे खोबरं घेतलेलं आहे। हे 100 ग्रॅम लसूण घेतला, एवढी अद्रक, हे फूल आणि खडा मसाल्यामधून मी फक्त दालचिनी आणि चक्री फूल घेतलेलं आहे। आता आपण अगोदर कांदा फ्राय करून घेऊ मस्त। हा मसाला तुम्ही सर्व भाज्यांना वापरू शकता। मध्ये कांदा टाकून द्यायचा। कांदा मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। हे बघा, कांदा मस्त ब्राऊन कलरचा झालेला आहे। आता खोबरं थोडंसं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं। धने भाजून घ्यायचे। आता फूल हलका भाजून घ्यायचं। तीळ हलके भाजून घ्यायचे। खसखस। आता खडा मसाला थोडासा भाजून घ्यायचा। काजू थोडेसे फ्राय करून घ्यायचे। हे बघा, मी इथे कांदा सुद्धा भाजून घेतलेला आहे आणि हे लसूण आणि अद्रक आणि हे सगळं मी थोडं तेल टाकून भाजून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे अगोदर मिक्सर मधून काढायचे, मग कांदा काढायचा आणि मग लसूण आणि अद्रक। बघा, जेवढाही कोरडा मसाला होता तो अगोदर आपण मिक्सर मधून काढून घेऊ। बघा, मसाला यामध्ये आपण थोडं पाणी टाकून काढून घ्यायचं। हे बघा, हा मसाला मी काढून घेतला। आपण हे अद्रक आणि लसूण मिक्सर मधून काढू। मध्ये मी 4 चम्मच रेड चिली पावडर ॲड केला। आता याला मस्त असं हलवत राहायचं। हे बघा, आमच्या मामाचा मसाला आता रेडी झालेला आहे। खूप छान स्मेल येतोय आणि खूप मस्त कलर पण आलेला आहे। तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा।